नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बनणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 29। दररोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही टॉपचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा। सोबतच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे, कारण की प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, IMP आहे। आणि या ठिकाणी दररोजचे आपले अपडेट किंवा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। प्रश्न पहिला, 3000 मीटर स्टीपल चेस धावण्याच्या शर्यतीत अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कितवे स्थान पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 5वे स्थान पटकावले आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हणून गणले जाते? तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बंगळुरू। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या राज्यात भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावली जाणाऱ्या शाईचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कर्नाटक आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न चौथा, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती करतात। प्रश्न पाचवा, कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 6, फोडा येथील मध प्रसिद्ध आहे। फोडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कणकवली। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी धर्मशाळा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकले आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब डॅश डॅश यांच्या कारकिर्दीत करण्यात आला किंवा कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिक। प्रश्न क्रमांक 9, इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली येणारे सीटवे बंदर हे कितवे आंतरराष्ट्रीय बंदर ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दुसरे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील डॅश डॅश या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अंजनवेल, जे की आहे रत्नागिरीमध्ये। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या संस्थेने इकॉनॉमिक बिझनेस रँकिंग 2024 प्रसिद्ध करण्यात येते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रोआल्ड आमुंडसेन। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणाला सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरून पुरस्कार प्राप्त झाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धीरेंद्र कुमार सन्याल। प्रश्न क्रमांक 14, धन विधेयक प्रथम डॅश डॅशमध्ये प्रस्तुत केले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फक्त लोकसभेत आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, जगातील सर्वात मोठा कॅमेरा कोणत्या देशाच्या संशोधकांनी तयार केला आहे? तर प्रश्न क्रमांक 15चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीरामपूर येथे आहे। प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशाने पोखरा ही पर्यटन राजधानी घोषित केली आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेपाळ। प्रश्न क्रमांक 18, डॅश डॅश या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे
नेण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड हार्डिंग्ज. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या अवकाश संस्थेला अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार मिळाला आहे? बघा, शेवटचे 2 प्रश्न बघण्या अगोदर माझी प्रत्येकांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी वेळेवर पोहोचत राहतील. तर प्रश्न क्रमांक 19चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इस्रो आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या नदीच्या काठी वसले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दहिसर.